तर दुसरीकडे जालन्यामध्ये शिवसेनेच्या जागेवर भाजपने दावा केलेला आहे। अर्जुन खोतकरांच्या जागेवर भास्कर दानवेंनी दावा सांगितलेला आहे। जालना घनसावंगीची जागा सोडण्याची भाजपची मागणी आहे। त्यामुळे आता अर्जुन खोतकरांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। जालना विधानसभा भाजपला सोडण्यासाठी दानवेंनी मेळाव्यातून शक्तीप्रदर्शनही केलं। अर्जुन खोतकरांची जागा आहे आणि त्या जागेवर भाजपच्या भास्कर दानवे यांनी दावा केलेला आहे। तर याबाबत वरिष्ठांसोबत बैठक घेऊन जागेवर चर्चा करणार असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांच्याकडून। लक्ष्मण, अर्जुन खोतकरांच्या जागेवर भाजपच्या भास्कर दानवेंनी दावा केलेला आहे, इथे मोठा तिढा होऊ शकतो? निश्चितपणे आपण बघू शकतो की जालना विधानसभा ही नेहमीप्रमाणे शिवसेनेची जागा होती। मात्र जे शिवसेनेचे नेते आहे अर्जुन खोतकर हे शिंदे गटात गेल्यामुळे त्यांनी या जागेवर शिंदे गटाचा दावा केलेला आहे। मात्र आपण बघू शकतो आता त्याच ठिकाणी जे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जे बंधू आहे, जे जालना नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष सुद्धा होते, त्यांनी आता या ठिकाणी या जागेवर भाजपसाठी दावा केलेला आहे आणि त्याला समर्थनही सुद्धा रावसाहेब दानवे यांनी आज शक्ती प्रदर्शनच्या माध्यमातून दिलेलं आहे। जालन्यात आज रावसाहेब दानवे आणि भास्कर दानवे यांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं होतं। यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी भास्कर दानवे यांना जालना विधानसभा मतदारसंघातून भाजपसाठी ही जागा सोडावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। त्याचबरोबर भास्कर दानवे यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा ठोकलेला आहे आणि त्यालाच समर्थन म्हणून रावसाहेब दानवे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात कसा राहील यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सुद्धा दिलेला आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो की घनसावंगी मतदारसंघात सुद्धा रावसाहेब दानवे यांनी दावा ठोकलेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की घनसावंगी मतदारसंघातून सुद्धा या ठिकाणी जे सतीश घाडगे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी यावेळेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोललेलं आहे आणि माध्यमांशी बोलताना सुद्धा रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की जालना विधानसभा मतदारसंघ असेल किंवा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये आता जागा वाटप पाहून या ठिकाणी तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।